तर हाय माझे यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज दाखवणार आहे तुम्हाला रेसिपी बनवून. आज रेसिपी काय बनवणार आहे ते पुढे बघा. तर इथं मी घेतला आहे रवा आणि बेसन पीठ. तर हे दोघांचं मिश्रण बनवून मी चिला बनवणार आहे. तर चिला बनवण्यासाठी काय काय सामग्री लागतं ते पुढे बघा. तर इथं मी कांदा, मिरच्या आणि कोथिंबीर आणि टमाटर घेतलेले आहे. तर याला पूर्णपणे बारीक चिरून तयार करूया. तर मी हे सर्व बारीक कापून घेतलेले आहे. तर याची सामग्री ते मिश्रण कसं करायचं ते बघा. तर माझ्याला पहिलं बेसन पीठ होतं म्हणून मी पहिलं बेसन पीठ घेत आहे आणि बेसन पीठ थोडंसंच घ्यायचं आहे. आणि रवाही पहिला होता त्याच्यामुळे मी थोडासा रवा पहिला रवा थोडा घेत आहे आणि अजून पण आपल्याला रवा लागणार आहे, पण बेसनपेक्षा रवा जास्त घ्यायचा आहे. तर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यात कांदा, टमाटर, मिरच्या, कोथिंबीर हे टाकायचं आहे आणि त्याच्यात मीठ टाकायचं आहे. मग नंतर त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडते का, आवडत नाही का, कमेंट करून सांगा. आणि मला व्हिडिओ बनवायला जमते का, तर मला जास्त बोलायची सवय नाही, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. तर काही चुका होत असेल तर समजून घ्या. तर बॅटर असं थोडंसं पातळ ठेवलेलं आहे मी आणि ह्या बॅटरला 10-15 मिनटं ठेवणार आहे मी. तर 10-15 मिनटानंतर असं बॅटर फुगलेलं आहे. तर रव्यामुळं बॅटर फुगलं जातं. तर इथं मी तवा ठेवून तव्यामध्ये तेल तापून रेडी केलेलं आहे आणि आता त्याच्यात टाकणार आहे बॅटर अशा प्रकारे पसरून द्यायचं आहे. आणि पलटी करायचं आहे. तर हा चिला तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण बाकीचे हे चिले तयार करू शकता. तर याला तुम्ही चिला म्हणा किंवा पोळी म्हणा. तर अशा प्रकारे हे चिले तयार झालेले आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.